सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज अनंत चतुर्दशी. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी, अशी भावना आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. मुंबईतला लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा यासह पुण्यातल्या मानाच्या गणपतींचीही विसर्जन मिरवणुकीची तयारी ही पूर्ण झाली आहे. काही तासांमध्ये मंडपामध्ये आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. या विसर्जन मिरवणुकांवेळी कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर अगदी काहीच वेळामध्ये मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मिरवणुकांना सुरुवात होईल. आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. 10 दिवस बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्याचा तो दिवस उजाडलेला आहे. त्यामुळे मुंबई, त्याचबरोबर पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या मिरवणुकींचा जल्लोष, हा उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. तर ही 3 दृश्य आपण मुंबईमधून पाहतोय. मुंबईचा राजा, त्याचबरोबर लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी. अगदी काहीच वेळामध्ये या बाप्पांची आरती केली जाईल आणि त्यानंतर मुंबईच्या राजाची सुरुवातीला मिरवणूक सुरू होईल आणि मुंबईचा राजा हा मार्गस्थ झाल्यानंतर हळूहळू प्रत्येक मिरवणुकीला सुरुवात होईल. राज्यभरातल्या अनेक मंडळांमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. सुरुवातीलाच जाऊयात मुंबईमध्ये. मुंबईच्या राजाची म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सकाळी 8 वाजता सुरू होईल. सध्या गणेश गल्लीच्या मंडपामध्ये कशी तयारी सुरू आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज. आकांक्षा, नक्कीच. खरं तर मुंबईचा राजा याचा पहिला मान असतो विसर्जन मिरवणुकीमध्ये. जोपर्यंत मुंबईचा राजा हा मार्गस्थ होत नाही तोपर्यंत या संपूर्ण मुंबईत जर पाहिलं तर कुठलाही जो गणपती आहे हा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत नाही. आपण जर पाहिलं तर आता आरतीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि 8 वाजता सर्वप्रथम मुंबईच्या राजाची मूर्ती ही विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होईल. आपण जर पाहिलं तर 10 दिवस या ठिकाणी जो माहोल होता, नागरिक मोठ्या प्रमाणे दर्शनाला येत होते. मात्र आता 10 दिवसाच्या या सेवेनंतर अखेर या ठिकाणी आपल्याला आता निरोप घ्यायचा आहे आणि त्याच्याच या आत्ता 10 दिवसाच्या सेवेनंतर आज आपण पाहतोय की मुंबईच्या राजाच्या ठिकाणी सगळे पदाधिकारी जमलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल. ही खासियत खरं तर गेले अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. जोपर्यंत मुंबईचा राजा हा मार्गस्थ होत नाही तोपर्यंत इथल्या परिसरातल्या इतर मूर्त्या या निघत नाहीत. मुंबईचा राजा, त्यानंतर परळचा नरे पार्कचा गणपती उत्सव आणि त्याच्या मागोमाग लालबाग, चिंचपोकळी ही सर्व मंडळे एका मागोमाग एक निघतात. मात्र 22 फूटवाले की आणि 22 फुटाचा हा गणपती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबईच्या राजाची एक विशेष ओळख ही आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर पूजेची मूर्ती आहे. त्या ठिकाणी आता पूजा अर्चा ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जवळपास 11 दिवस गणपतीची मनोभावे पूजा केल्यानंतर आता या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि मुंबईचा राजाचा जो पहिला मान आहे हा पहिला मान राखत मुंबईचा राजा हा विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होईल. संपूर्ण लालबागला एक फेरी मारून मुंबईचा राजा म्हणजेच 22 फूट मूर्ती ही मिरवणूक फिरवली जाते आणि त्यानंतर लालबागच्या दिशेने म्हणजे लालबाग राजाच्या मुख्य द्वाराजवळ जे गजद्वार म्हणून ओळखलं जातं त्याहून पुढे ती मार्गस्थ होते. त्यामुळे एक वेगळा अनुभव, वेगळी मिरवणूक ही मुंबईच्या राजाची या ठिकाणी ओळखली जाते. अगदी त्यामुळे मानाचा पहिला हा मुंबईचा राजा अगदी काही वेळामध्येच मार्गस्थ होणार आहे. धन्यवाद सूरज या दृश्यांबद्दल. आणि यानंतर आपण थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले हे सध्या आपल्या सोबत आहेत. निलेश, लालबागच्या राजाची मिरवणूक ही खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. आता तयारी कशी सुरू आहे, कसा जल्लोष आहे? आकांक्षा, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आजही मुंबईकर आणि महाराष्ट्रभरातून आलेले भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करून असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता निरोपाची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी